So next question is find the perimeter of cardioid r is equal to a1 plus cos theta. ओके, पेरिमीटर म्हणजेच लेंथ फाइंड करणं, रेक्टिफिकेशन करणं. आणि हे जर फंक्शन बघाल तर हे फंक्शन आहे आर फंक्शन ऑफ थिटा, म्हणजे टाइप नंबर 3 पोलार. सो आपल्याला फॉर्म्युला यूज करायला लागणार आहेत पोलार. आर इज अ फंक्शन ऑफ थिटा. सो काय स्टेप्स आहेत? पहिली स्टेप आर स्क्वेअर फाइंड करा. दुसरी स्टेप डेरिव्हेटिव्ह काढा आणि त्याचा स्क्वेअर करा. तिसरी स्टेप दोन्ही ऍड करा. चौथी स्टेप अंडर रूट करा. आणि पाचवी स्टेप इंटिग्रेशन मध्ये लिमिट्स टाकून इंटिग्रेट करा. सो त्या स्टेप्स तुम्ही लिहून ठेवणार आहात. पहिली स्टेप आहे आर स्क्वेअर फाइंड करायची. आर चा स्क्वेअर फाइंड करायचा असेल त्याचा स्क्वेअर होईल, जे होईल ए स्क्वेअर 1 प्लस कॉस थिटाचा स्क्वेअर. जर मी तो ओपन केला तो होईल ए स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअर इज ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो हा झाला माझा आर स्क्वेअर. सेकंड स्टेप मला करायचा आहे डेरिव्हेटिव्ह. मला करायचा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू थिटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो ए कॉन्स्टंट, 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉस चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. सो जर हे नीट लिहिलं तर हा मायनस बाहेर येईल, मायनस ए साइन थिटा. आणि त्या स्टेप मध्ये आपल्याला त्याचा करायचा आहे स्क्वेअर. सो मायनस चा स्क्वेअर प्लस ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर साइन चा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. स्टेप नंबर 3 दोन्हीही ऍड करायचे आपल्याला, आर स्क्वेअर आणि डी आर बाय डी थिटाचा स्क्वेअर दोन्ही ऍड करायचे. म्हणजे पहिलं उत्तर प्लस दुसरं उत्तर. दोन्ही काय केलं? ऍड केलं. ओके, आता त्यातनं काय कॉमन येत आहे? यातनं कॉमन येत आहे ए स्क्वेअर. इथे उरलं 1 प्लस 2 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि इथून ए स्क्वेअर कॉमन आल्यावर उरलो साइन स्क्वेअर थिटा. सो ए स्क्वेअर तसाच 1 आणि साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते? 1. 1 प्लस 1 इज 2 and it is 2 cos theta. काय कॉमन येतोय पुढे? 2 कॉमन येतोय. सो 2a स्क्वेअर 1 प्लस कॉस थिटा आपल्याला उरलेला आहे, जे लास्ट एका लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. 1 प्लस कॉस थिटाला तुम्हाला लिहायचं आहे, इक्वेशन सुद्धा दाखवतो तुम्हाला. 1 प्लस कॉस थिटाला लिहायचं आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. 2 cos square theta by 2. 2 2 जा 4 म्हणून आन्सर आलंय आपलं 4a स्क्वेअर cos theta by 2. ही तर झाली आपली स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 4 आहे याचा अंडर रूट करायचं आहे आपल्याला. सो अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस डी आर बाय डी थिटाचा स्क्वेअर विल बी इक्वल टू स्टारचा अंडर रूट 2 ए स्क्वेअरचा अंडर रूट ए आणि कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस. सो 2a cos theta by 2. सो दिस इज माय स्टेप नंबर 4. आता स्टेप नंबर 5 काढायचं आहे मला लेंथ. पण लेंथ काढण्याच्या आधी ही कर्व आपल्याला बघायला लागेल, ही कर्व कशी आहे. आर इज इक्वल टू ए 1 प्लस कॉस थिटा इज अ कार्डिओइड, जो असा दिसतो. हे तुम्हाला पाठ पाहिजे अलॉंग विथ लिमिट्स 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 अँड 2 पाय. सो जर मला आता माझी लेंथ मोजायची असेल तर फक्त एवढी लेंथ मोजली तर या 4 लेंथ सेम नाहीयेत, तर फक्त तेवढी लेंथ मोजून चालणार नाही. जर मी एवढी अख्खी लेंथ मोजली तर वरची आणि खालची तर सेम आहे ना. म्हणजे काय, मी फक्त वरची अख्खी लेंथ मोजणार आणि इंटू किती करणार 2. मग वरची अख्खी लेंथ जी आहे याचे लिमिट्स किती आहेत? 0 पासून पाय पर्यंत. सो मला थोडक्यात एस काढण्यासाठी लिमिट समजले पाहिजे. लिमिट्स काय येतील?
0 पासून पाय पर्यंत ही दोरी जी काही आहे ती इंटू 2, राईट. आणि कोणाचं इंटिग्रेशन करायचं असतं? 2a cos थिटा बाय 2 विथ रिस्पेक्ट टू थिटा. फॉर्म्युला चेक करा एस चा. इंटिग्रेशन करूया. 2 2 जा 4 a, राईट. देन इंटिग्रेशन मध्ये उरलं फक्त cos थिटा बाय 2 डी थिटा. सो कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन थिटा बाय 2 आणि विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय म्हणून डिवायडेड बाय 1/2. थिटा सोडून जो काय नंबर दिसतोय त्याने डिवाइड करायचा आहे. लिमिट्स 0 टू पाय. खालच्याचा खालचा वर जातो. सो हा 2 वर गेला तर होईल 8a. अप्पर अँड लोअर लिमिट लावतोय. अप्पर लिमिट येईल साइन पाय बाय 2 आणि लोअर लिमिट येईल साइन 0/2 साइन 0. साइन 0 तर कॅन्सल होऊन जातो. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू 1 असते. सो फायनल आन्सर विल बी 8a. फायनल आन्सर विल बी 8a. सो 8a हे आपलं पेरिमीटर आहे या कार्डिओइडचं. r इज इक्वल टू a 1 प्लस कॉस थिटा. सो अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा असतो पोलारचा क्वेश्चन. ओके. Then the next question is find the length of upper arc of one loop of r square is equal to a square cos to theta. समजून घ्या आधी r square is equal to a square cos to theta कोण आहे? It is Bernoulli's lemniscate. It is Bernoulli's lemniscate. त्याचा एक लूप म्हणजे फक्त लेफ्ट राईट हँड साइड वाला. त्याचा पण अप्पर आर्क म्हणजे फक्त वरचा. सो मला काय काय रब करावं लागेल? मी हे खालचं रब करणार आणि हे पण रब करणार. राईट. सो ही झाली अप्पर आर्क ऑफ वन लूप ज्याचे लिमिट्स तुम्हाला माहिती पाहिजे. बर्नौलीज लॅमिनिस्केटचे लिमिट्स असतात 0 टू पाय बाय 4. बर्नौलीज लॅमिनिस्केटचे लिमिट असतात 0 टू पाय बाय 4. जेव्हा ही पोलार कर्व ट्रेस केली होती तेव्हा पाय बाय 4 पासून 3 पाय बाय 4 पर्यंत ती कर्व एक्झिस्ट करत नाही असं आपण प्रूव्ह केलं होतं. सो पाय बाय 4 पर्यंतच ती एक्झिस्ट करते हे लक्षात ठेवायचं फक्त आणि फक्त बर्नौलीज लॅमिनिस्केट साठी. ओके. सो स्टार्ट करूया आपण. हा पोलारचं इक्वेशन आहे. पोलारचं इक्वेशन आहे. सो स्टेप नंबर 1 होती आर स्क्वेअर फाइंड करा. आर स्क्वेअर आहेच आहे माझ्याकडे, फाइंड करायची गरजच नाही. आर स्क्वेअर आहेच आहे ना, फाइंड करायची गरज नाही. सेकंड डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येतो 2r dr बाय डी थिटा. आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r. ए स्क्वेअर कॉन्स्टंट. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन 2 थिटा इंटू 2. डेरिव्हेटिव्ह काढताना नंबरने मल्टिप्लाय, इंटिग्रेशन काढताना नंबरने डिवाइड. सो इथे नंबर 2 आहे त्याने मी मल्टिप्लाय केलं. राईट. पण मला पाहिजे फक्त dr बाय डी थिटा. हा 2 2 कॅन्सल होईल. हा r तिकडे जाऊन डिवाइड होईल म्हणजे होईल मायनस ए स्क्वेअर साइन 2 थिटा अपॉन r. r ने काय केलं? मी फक्त डिवाइड केलं. मला मिळालं dr बाय डी थिटा. थर्ड स्टेप मध्ये आपण dr बाय डी थिटाचा स्क्वेअर करू. स्क्वेअर याचा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर ए रेज टू 4 साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर 2 थिटा आणि आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर. स्टेप नंबर 2 संपलेली आहे. स्टेप नंबर 3 दोघांचं ऍड करायचं. आपल्याला दोघांना ऍड करायचं. कोण कोण आहे? आर स्क्वेअर प्लस डी आर बाय डी थिटाचा स्क्वेअर. आर स्क्वेअर आलेला आहे आपला ए स्क्वेअर कॉस 2 थिटा प्लस ए रेज टू 4 साइन स्क्वेअर 2 थिटा बाय आर स्क्वेअर. ओके. आपण काय करूया? आर स्क्वेअर रिप्लेस करून घेऊया ए स्क्वेअर कॉस 2 थिटाने, जेणेकरून आपल्याला सॉल्व्ह करणं इझी जाईल. ए स्क्वेअर कॉस 2 थिटा प्लस ए रेज टू 4 साइन स्क्वेअर 2 थिटा अपॉन आर स्क्वेअरला मी लिहिणार ए स्क्वेअर कॉस 2 थिटा. इथला ए स्क्वेअर आणि इथला 2 मधले 2 गेले, 4 मधले 2 गेला, किती उरले?
2. आता कॉमन करा बेस. हा जर कॉस स्क्वेअर इथला कॉस कॉस आला तर हा होईल ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर 2 थिटा. कॉसनी कॉसला मल्टिप्लाय केल्यावर कॉस स्क्वेअर प्लस इथं ए स्क्वेअरच उरलाय आणि साइन स्क्वेअर 2 थिटा आपण बेसला काय उरलंय कॉस 2 थिटा. बरोबर आहे. दोन्हीकडनं ए स्क्वेअर कॉमन येते बघा. दोन्हीकडनं काय कॉमन येते दोन्हीकडनं काय कॉमन येते ए स्क्वेअर. जर का ए स्क्वेअर बाजूला गेले तर इथे उरेल कॉस स्क्वेअर आणि इथे उरेल साइन स्क्वेअर ज्याची व्हॅल्यू 1 असते. सो लिहिण्याची गरज नाही. फक्त वर उरला ए स्क्वेअर आणि खाली उरला कॉस 2 थिटा. सो स्टेप नंबर 3 चा आन्सर आलंय आपलं. स्टेप नंबर 4 त्याचा अंडर रूट करायचा आहे आपल्याला. आर स्क्वेअर प्लस डी आर बाय डी थिटाच्या स्क्वेअर. जर अंडर रूट केलं मी ह्याचं तर ए स्क्वेअरचा अंडर रूट ए होणार आहे आणि कॉस स्क्वेअर पाहिजे होता का तिकडे कॉसच आहे. सो ए स्क्वेअरचा अंडर रूट ए आणि कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस 2 थिटा. दिस इज माय फंक्शन रेडी टू इंटिग्रेट. हा क्वेश्चनचं इंटिग्रेट खूप जास्त अवघड आणि खूप जास्त महत्वाचा क्वेश्चन आहे. बर्नॉलीज लॅमिनिस्केट इज व्हेरी व्हेरी IMP रिपीटेड क्वेश्चन मधला पकडला जातो. सो नीट समजून घ्यायचं इंटिग्रेशन कसं करायचं आपल्याला. सो आता स्टेप नंबर 5 ला आलोय मी. एस काढायचंय. एसचे लिमिट्स मला माहिती आहेत 0 टू π/4 जे मी आधीच डिस्कस केलेलं आहे. फक्त अप्पर आर्क काढायचे असेल तर 0 टू π/4. अख्ख्या लूपचं काढायचं असतं तर 0 टू π/4 इंटू 2 आणि अख्ख्या बर्नॉलीज लॅमिनिस्केट काढायचं असेल तर 0 टू π/4 इंटू 4. फरक समजून घ्या. फक्त एवढं दिसलंय तर 0 टू π/4. अख्खं दिसलं तर दुप्पट आणि असे दोन्ही दिसले तर चौपट. हा कॉमन सेन्स आहे. हा तुम्हाला समजला पाहिजे. सो या क्वेश्चन साठी तर मी फक्त एकाच आर्कचं काढतोय. अख्ख्याचं काढत नाहीये. ए अपॉन अंडर रूट कॉस 2 थिटा डी थिटा. सो अंडर रूट मध्ये कॉस गेला ना की इंटिग्रेशन करणं खूप जास्त अवघड असतं. त्यात पण जेव्हा लिमिट 0 टू π/4 असतात π/2 नसतात तेव्हा. सो फर्स्ट स्टेप आपण काय करूया कॉस 2 थिटाला सिंगल अँगल मध्ये कन्वर्ट करूया. 2 थिटाला पुट करूया टी. हे इंटिग्रेट करणं खूप जास्त महत्वाचं आहे. नीट समजून घ्यायचंय. डबल अँगलला मी सिंगल अँगल मध्ये कन्वर्ट कसं करतोय 2 थिटाला टी लिहिलं तर थिटा काय असेल t/2. थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा आणि टीचा डेरिव्हेटिव्ह dt/2. आता राहिले लिमिट्स. थिटाचे लिमिट्स काय होते थिटाचे लिमिट्स होते 0 आणि π/4. आता टीचे काय होतील बघूया. जर थिटाला मी 0 लिहिला तर 2 इंटू 0 0. जर थिटाला मी π/4 लिहिला तर 2 2 जा 4 ना लिमिट्स येतील π/2. सो एकदा 0 पुट केलं 0चं दुप्पट 0 असतं. π/4 पुट केलं π/4चं दुप्पट करून बघा 2 इंटू π/4 π/2 असतं. सो माझे नवीन लिमिट झालेत आता 0 टू π/2. ए ला ए कॉस 2 थिटाला मला टी लिहायला मिळालं आणि डी थिटाला मी लिहिणार आहे dt/2. सो यांनी करून झालं काय ए आणि 2 कॉन्स्टंट बाहेर आले. हा वरचा ए बाहेर खालचा 2 बाहेर. आत काय उरलंय तर आत उरलेला आहे कॉस टी चा अंडररूट. अंडररूटची पॉवर असते 1/2. त्यात खाली असल्यामुळे ती वर जाईल तर -1/2 येईल. कॉस -1/2 टी dt. सो मी फक्त याला अंडररूटला 1/2 लिहिलं वर गेल्यावर -1/2 लिहिलं. हा फॉर्म्युला आहे बीटाचा. हा फॉर्म्युला आहे बीटाचा 0 टू π/2 साइन p थिटा cos q थिटा d थिटा is 1/2 b p plus 1/2 plus कॉमा q plus 1/2. हा फॉर्म्युला आहे बीटाचा. म्हणजे काय साईनची पॉवर आणि कॉसची पॉवर इथे लिहून टाकायची. आन्सर संपलं. इथं साईन नाहीच आहे. मग साईन नाहीच आहे म्हणजे साईनची पॉवर 0 आहे आणि कॉसची पॉवर किती आहे -1/2. सो आन्सर काय येणार माझं बीटाचा आन्सर स्टार्ट करतोय 1/2 बीटा. साईनची पॉवर नाहीच आहे म्हणून 0. साईनची पॉवर नाहीच आहे ना आणि कॉसची पॉवर आहे -1/2 प्लस 1/2. सो हे तर फॉर्म्युलाच आहेत. फक्त पी आणि क्यू म्हणजे साईन आणि कॉसची पॉवर लिहिली. बरोबर आहे.
सो करा कॅल्क्युलेट. काय येणार आहे ए बाय टू बीटा, सॉरी हा 2 टू जा 4 होऊन जाईल. सो ए बाय 4 बीटा 0 प्लस 1 बाय 2 इज 1 बाय 2 and minus 1 by 2 plus 1 by 2 is 1 by 4. Minus 1 by 2 plus 1 by 2 कॅल्सी टाकून बघा किती उत्तर येईल 1 by 4. नाव हाऊ टू सॉल्व बीटा. बीटाचं लेक्चर ऑलरेडी केलेलं आहे आपण. बीटा सॉल्व कसा करायचा, पहिल्याचा गॅमा दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा, हा बीटाचा स्टँडर्ड फॉर्म्युला. दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर बीटा. पहिल्याचा गॅमा प्लस दुसऱ्याचा गॅमा अपॉन दोघांच्या ऍडिशनचा गॅमा. सो माय फायनल आन्सर विल बिकम ए बाय 4 1 बाय 2 चा गॅमा असतो रूट पाय, 1 बाय 2 चा गॅमा असतो रूट पाय. गॅमा 1 बाय 4 सॉल्व करता येत नाही आणि 1 बाय 2 प्लस 1 बाय 4 इज अंडर रूट 3 बाय 4. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर लेंथ ऑफ अ बर्नॉलिस डॅमेज स्केल. हा बघा, हा पार्ट खूप जास्त सोपा जाऊ शकतो. स्क्वेअर करणं, ऍड करणं, डेरिव्हेटिव्ह काढणं अवघड जाईल, ते इंटिग्रेशन जाईल. सो नीट बघा, इंटिग्रेशन मध्ये पहिले मी या 2 थिटाचे लिमिट चेंज करून घेतले आणि मग याला लावलाय बीटा. हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. And the last question is, find the length of arc of curve x is a function of theta and y is a function of theta from 0 to pi by 2. दोघंही थिटाचे फंक्शन आहेत. सो हा पॅरामेट्रिकचा क्वेश्चन. कुठला क्वेश्चन आहे, पॅरामेट्रिकचा आहे. बघा, x is a function of t and y is a function of t. x is a function of t and y is a function of t. So it is a question of parametric. पॅरामेट्रिकच्या क्वेश्चन मध्ये आधी पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह त्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह त्याचा स्क्वेअर, दोघांचा ऍडिशन आणि त्याचं अंडर रूट करूया. सो फर्स्ट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह त्याचा आता डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे याचा, तर यू रूल वापरायला लागेल दोन ठिकाणी थिटा. सो यू रूल काय सांगतो, पहिला तसाच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा मायनस साइन, दुसरा तसाच ई चा डेरिव्हेटिव्ह ई. सो हा झाला पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. आता त्याचा स्क्वेअर करा, ई चा स्क्वेअर मायनसचा स्क्वेअर प्लस साइनचा स्क्वेअर साइन स्क्वेअर, ई चा स्क्वेअर स्क्वेअर, कॉसचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर. स्टेप नंबर 1 संपली. स्टेप नंबर 2 सेम दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काढा. चला, वायचा युवी रूल, पहिला तसाच दुसऱ्याचा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस प्लस साइन तसाच ई चा डेरिव्हेटिव्ह ई आणि त्याचा स्क्वेअर करा. सो इथे विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे, तो मला फॉर्म्युला थोडासा चेंज करायला लागणार आहे, थिटा लावायला लागणार आहे सगळीकडे. सो इथे थिटा, इथे थिटा, इथे थिटा. हा, स्क्वेअर करा. ई चा स्क्वेअर, कॉसचा स्क्वेअर, ई चा स्क्वेअर, साइनचा स्क्वेअर. सो स्टेप संपली. थर्ड स्टेप मध्ये मला दोन्ही ऍड करायचे, dx बाय डी थिटाचा स्क्वेअर, dy बाय डी थिटाचा स्क्वेअर. ऍड करा. हे उत्तर आणि हे उत्तर काय येईल, ई रेज टू 2 थिटा साइन स्क्वेअर थिटा, ई रेज टू 2 थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस ई रेज टू 2 थिटा कॉस स्क्वेअर थिटा, ई रेज टू 2 थिटा साइन स्क्वेअर थिटा. आता जर बघाल तर वर्ण ई रेज टू 2 थिटा कॉमन काढलं तर उत्तर येत आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 प्लस खाल्लं पण ई रेज टू 2 थिटा कॉमन काढला तर उत्तर येते कॉस स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो हे आलं माझं उत्तर 2 ई रेज टू 2 थिटा. हे माझं आन्सर आलंय दोघांच्या ऍडिशनचं स्टेप नंबर 3चं. चौथ्या स्टेपला आपल्याला त्याला फक्त अंडर रूट करायचं. काय करायचंय, अंडर रूट. सो आपल्याला करायचंय अंडर रूट ऑफ dx बाय डी थिटाचा स्क्वेअर प्लस
dy बाय डी थिटाचा स्क्वेअर. आपण अंडर रूट करणार 2e टू थिटाचं. 2 चा अंडर रूट √2. अंडर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्यावर उरलं फक्त e थिटा. स्टेप 4 चा आन्सर संपलाय. स्टेप 5 लेंथ काढायचे. लेंथचे लिमिट्स त्यांनी दिलेले आहेत मला 0 to π/2. सो √2 कॉन्स्टंट बाहेर काढला. ई चं इंटिग्रेशन ई असतं. ई चं इंटिग्रेशन किती असतं? ई फ्रॉम 0 to π/2. सो लिमिट्स लावूया. अप्पर लिमिट येईल e टू π/2, लोअर लिमिट 0 आणि e⁻0 ची व्हॅल्यू असते 1. e⁻0 ची व्हॅल्यू किती असते? 1. सो दिस इज माय फायनल आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. ओके. सो अशा प्रकारे 3 स्टँडर्ड फॉर्म्युलाज आहेत आपल्याकडे. टाइप 1 कार्टेशियन, टाइप 2 पॅरामेट्रिक आणि टाइप 3 पोलार. तुम्हाला आधी क्वेश्चन ओळखायचा आहे, त्या क्वेश्चन नुसार त्याच्या स्टेप्स लावायच्या आहेत आणि इंटिग्रेशन करताना लिमिट्स नीट ओळखायचे. त्या 3 गोष्टी नीट करा. हा आहे रेक्टिफिकेशन ऑफ कर्व्हचा टॉपिक. थँक्यू.